22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। 22 जानेवारीला नाशिकच्या पंचवटीमध्ये दर्शनासाठी जाणार असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि 22 जानेवारीला नाशिकच्या गोदावरीच्या तीरी महाआरती सुद्धा करणार असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। 25-30 वर्षांनंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला। त्या राम मंदिराचं लोकार्पण होतंय आणि म्हणून आम्ही 22 जानेवारीला नाशिकमध्येच आणखी एक मंदिर आहे, ज्या मंदिराच्या प्रवेशासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता। राम हा माझा सुद्धा आहे, आमचा सुद्धा आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं। त्या काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ। साधारणतः 6:30च्या सुमारास संध्याकाळी 22 जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ। प्रभू रामचंद्र हे पंचवटीला सुद्धा काही काळ वास्तव्यास होते। त्यांच्या त्या वास्तव्याने पूजित झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी 7:30ला गोदातीरी एक मोठी महाआरती सुद्धा घेणार आहोत। आपल्याला या निमित्ताने मी हे सांगतोय कारण 22 जानेवारीला कोण कोण जाणार, कोणाला आमंत्रण येणार, कोण जाणार कोण येणार याच्यात मला अजिबात हे नाही, कारण हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे।